नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या हा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहर पोलीस चालक भरती 2024-25 बद्दल आपण एक नवीन इथं अपडेट आलेली. मित्रांनो, तुमची इथं मित्रांनो मैदानी चाचणी संपली आणि मैदानी चाचणीचं इथं कट ऑफ पण लागलेलं. मित्रांनो, किती विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पास करण्यात आलेले, किती जागा होत्या मित्रांनो आणि त्या जागेसाठी किती विद्यार्थी इथं पास करण्यात आलेले. मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार. मित्रांनो, किती विद्यार्थ्यांना 50 पैकी 50 इथं मार्ग आहेत किंवा मग किती विद्यार्थी इथं पास झालेले तुमच्या लेखी परीक्षेसाठी आणि तुमची लेखी परीक्षा कधी होणार आहे संपूर्ण माहिती बघा. अशा प्रकारचं इथं परिपत्रक जाहीर झालेलं मित्रांनो. त्यामध्ये मित्रांनो कागद पडताळणी याच्यासाठी आणि तुमची जे पुढची स्टेप आहे मित्रांनो लेखी परीक्षेसाठी बघा. अशा प्रकारे लेखी परीक्षेसाठी इथं एक नवीन कट ऑफ लागलेली आहे बघा मैदानी चाचणीचं. अशा प्रकारचं कट ऑफ आहे. ते कट ऑफ तुम्हाला कास्टनुसार सांगणार आहे मित्रांनो. मी कोणत्या कास्टचं किती कट ऑफ लागलेले, कोणत्या कास्टमध्ये किती मार्गावर इथं फायनल कट ऑफ म्हणजे ते लेखी परीक्षेचं इथं तुमचं जी मैदानी चाचणी झालेली आहे त्या मैदानी चाचणीचं किती मार्गावर इथं कट ऑफ लागलेली आहे, कोणत्या कास्टचं संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे बघा चालक पोलीस शिपाई भरती 2024-25 कागदपत्र पडताळणी अधीन राहून रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी इथं त्यांनी प्रसिद्ध करण्यात आली मित्रांनो. अंतिम निवड यादी म्हणजे मित्रांनो जे लेखी परीक्षेसाठी जे पास झालेले विद्यार्थी, जे ग्राउंड पास झालेले, जे ग्राउंडचं एक कट ऑफ लावण्यात आलेले बघा मित्रांनो. अशा प्रकारचं एक ग्राउंडचं कट ऑफ लावण्यात आलेले आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ग्राउंड या ज्या कट ऑफला पार केलेले ते सर्व विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले, ते आता लेखी परीक्षा देणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे इथं पत्रामध्ये म्हणण्यात आलेले मित्रांनो. आता बघा मित्रांनो, आपण कट ऑफ जर बघूया मित्रांनो, कट ऑफ जर बघितला बघा सर्वसाधारण बघा, सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ बघूया मित्रांनो. आपण एससी कॅटेगरीचं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 47 मार्गावर. एससी कॅटेगरीमध्येच महिलांचं कट ऑफ लागले 44 मार्गावर. पुढे बघा एससी कॅटेगरीमध्येच खेळाडूचं कट ऑफ लागले 42 मार्गावर. प्रकल्पग्रस्ताचं 45 मार्गावर. माजी सैनिकाचं एससी कॅटेगरीचं 44 मार्गावर मित्रांनो आणि होमगार्डचं इथं एससी कॅटेगरीचं 44 मार्गावर इथं कट ऑफ लागले मित्रांनो. पुढे बघा एसटी कॅटेगरी मित्रांनो. पुढे एसटी कॅटेगरीचं आपण बघून घेऊया. तर एसटी कॅटेगरीमध्ये बघा मित्रांनो सर्वसाधारण मुलांचं जे कट ऑफ मित्रांनो एसटी कॅटेगरीचं ते 47 मार्गावर लागलेले. महिलांचं एसटी कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ 41 मार्गावर. एसटी कॅटेगरी माजी सैनिक 35 मार्गावर इथं कट ऑफ लागले मित्रांनो. पुढे बघा व्हिजा आहे मित्रांनो. व्हिजामध्ये मुलांचं कट ऑफ लागले 47 मार्गावर आणि महिलांचं कट ऑफ लागले 44 मार्गावर आणि माजी सैनिकाचं 45 मार्गावर. ओके, चला पुढे बघा भजबला इथं वेकेन्सी नव्हती म्हणून काही कोणी इथं कट ऑफ दिलेली नाही आहेत. पुढे आपण बघूया भजग बघा. भजगचं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले मित्रांनो 47 मार्गावर. महिलांचं कट ऑफ लागले 44 मार्गावर. भजडाचं बघा, भजडाचं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 47 मार्गावर आणि महिलांचं कट ऑफ 44 मार्गावर लागले मित्रांनो. माजी सैनिकाचं 48 मार्गावर आणि इथं बघू शकतो तुम्ही खाली बघा विमाप्र बघा. विमाप्र म्हणजेच बघा मित्रांनो इथं विमाप्रचं मित्रांनो सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 47 मार्गावर आणि महिलांचं 44 मार्गावर. इमावा म्हणजे ओबीसी कॅटेगरीचं आपण बघून घेऊया. सर्वसाधारण 47 मार्गावर इथं मुलांचं कट ऑफ लागलेले आणि महिलांचं इथं 44 मार्गावर कट ऑफ लागण्यात आलेले मित्रांनो. माजी सैनिकाचं 48 ओबीसी कॅटेगरीचं. पुढं बघा एससीबीसी कॅटेगरी दिलेली मित्रांनो. एससीबीसी कॅटेगरीचं सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 47 मार्गावर आणि महिलांचं कट ऑफ लागलेले 44 मार्गावर. खेळाडूचं इथं 45 मार्गावर लागले मित्रांनो. प्रकल्पग्रस्ताचं 47 मार्गावर. माजी सैनिकाचं 48 मार्गावर मित्रांनो आणि गृहरक्षक 5% म्हणजेच तुमचं इथं होमगार्डचं इथं लागलेलं 45 मार्गावर. ईडब्ल्यूएसचं बघा मित्रांनो कोणतीही कट ऑफ इथं 30-40च्या खाली नाही आहे मित्रांनो. सर्व कट ऑफ इथं 40च्या वर लागलेले मित्रांनो. इथं तुम्हाला इथं जे पुणे शहर चालकला तुम्हाला बघण्यात भेटेल मित्रांनो. बघा ईडब्ल्यूएसचं बघूया आपण. सर्वसाधारण मुलांचं कट ऑफ लागले 44 मार्गावर. महिलांचं 41 मार्गावर मित्रांनो. खेळाडूंचं 42 मार्गावर. प्रकल्पग्रस्त 44 मार्गावर. माजी सैनिक 33 बघा. एक इथं 33 मध्ये वर लागलेले मित्रांनो बघा आणि होमगार्डचं इथं 42 मार्गावर लागलेले ईडब्ल्यूएसचं. आता आपण खुला प्रवर्ग बघूया. ओपन कॅटेगरीचं बघूया. सर्वसाधारण मुलांचं इथं 50 पैकी 50 बघा 50 मार्गावर इथं कट ऑफ लागले मित्रांनो. सर्वात हाय कट ऑफ लागलेले ओपन कॅटेगरीचं सर्वसाधारण मुलांचं 50 पैकी 50 आणि महिलांचं लागलेले 47 मार्गावर. खेळाडूचं लागलेले मित्रांनो 5% खेळाडूचं लागले 47 मार्गावर आणि प्रकल्पग्रस्त 48 मार्गावर मित्रांनो. भूकंपग्रस्त 47 मार्गावर. माजी सैनिक 50 मार्गावर. माजी सैनिकाचं पण 50 पैकी 50 लागले मित्रांनो. अंशकालीनचं इथं लागलेलं मित्रांनो 29 मार्गावर आणि पोलीस पाल्या 44 मार्गावर आणि होमगार्डचं इथं 47 मार्गावर आणि मित्रांनो अनाथाचं कट ऑफ लागले मित्रांनो 44 मार्गावर इथं पुणे शहर चालक पोलीस भरतीचं. बघा अशा प्रकारे हे कट ऑफ लागले मित्रांनो. जर तुम्ही पण हा कट ऑफ पार केला असेल तर तुम्ही इथं पुणे शहर चालक पोलीस शिपाई भरती 2024-25 साठी तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. आता तुम्ही लेखी परीक्षा देणार आहे आणि जे विद्यार्थी इथं लेखी परीक्षेसाठी पास झाले मित्रांनो त्यांची पूर्ण अशा प्रकारे लिस्ट तयार करून त्यांनी इथं अपलोड केलेली आहे. बघा अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन ID दिलेली आहे, नाव दिलेलं आहे, त्यांचे मार्ग दिलेले मित्रांनो किती मार्ग आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधून आहे मित्रांनो ते पण त्यांनी इथं अशा
प्रकारे दिलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे जर तुम्ही पण इथं कट ऑफ पार केली असेल मित्रांनो आणि तुमचं इथं या लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्ही नाव चेक करून घ्या मित्रांनो. म्हणजेच तुमचं जर या लिस्टमध्ये नाव आहे मित्रांनो, जर तुम्ही इथं मग लेखी परीक्षेसाठी तुम्ही पात्र झालेले आणि लेखी परीक्षेसाठी तुम्ही इथं तुम्हाला आता लेखी परीक्षा देण्याचा इथं चान्स भेटणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती होती. आता ही जी कट ऑफची PDF आहे आणि ही लिस्ट आपल्या तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर टेलिग्राम ग्रुपची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या, तिथे जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.